आजच्या लेक्चरमध्ये आपण दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट क पूर्व परीक्षा 2017 याचा स्टडी प्लॅन पाहणार आहोत. याची जाहिरात 13 जानेवारी रोजी पडली होती आणि 28 मे रोजी याची परीक्षा आहे. जाहिरातीपासून परीक्षेपर्यंत जवळपास 4.5 महिन्याचा वेळ होता आणि आजपासून 17 दिवसांचा वेळ असेल. काही जणांना आता जाग आली असेल आणि ते आता अभ्यासाला बसणार असतील. 4.5 महिन्यापैकी 4 महिने त्यांनी वाया घातलेले आहेत किंवा मग त्यांना वेळ भेटला नसेल. काही असो, आता आपल्या हातात फक्त 17 दिवस आहेत आणि या 17 दिवसांमध्ये परीक्षा क्वालिफाय होईल अशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर हा अभ्यास कसा करायचा, किती तास करायचा, हे मी या लेक्चरमध्ये सांगणार आहे. ही परीक्षा जर या 17 दिवसांमध्ये अभ्यास करून पास व्हायची असेल तर तुम्हाला 16 तास अभ्यास करावा लागेल. तर आता तुम्ही असं समजून चला की तुम्हाला 16 तास अभ्यास करायचाच आहे. तर मग त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा मोबाईल, टीव्ही, कॉम्प्युटर, तुमचे फ्रेंड्स या सर्वांपासून लांब जावं लागेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यासोबतच जर तुम्हाला तुमचा मोबाईल सुटत नसेल तर पहिल्यांदा तुम्ही तुमच्या मोबाईलमधून फेसबुक, व्हॉट्सॲप, हाईक अशा पद्धतीचे जे सोशल मीडियाचे ॲप्लिकेशन असतील ते अनइन्स्टॉल करा. आणि सांगायचं म्हटलं ना तर अशा ॲप्लिकेशनचा MPSC मध्ये किंवा कोणत्याही सिव्हिल सर्व्हिस एक्झाममध्ये काहीच फायदा होत नाही, यावर अभ्यास होऊच शकत नाही. आता तुम्ही मनामध्ये असं ठरवा की आपल्याला 17 दिवस अभ्यास करायचाच आहे, तर तुम्हाला या 17 दिवसांमध्ये एका संन्याशासारखं जीवन जगावं लागेल. आता तुमच्यापैकी काही जणांनी अभ्यासिका लावली असेल तर ठीक आहे. जर नाही लावली असेल तर एक चांगली अभ्यासिका लावून बघा. आता काही मुलं असतील जी खेड्यामध्ये राहून किंवा शहरामध्येच राहून त्यांनी क्लास केला असेल आणि आता काम करत परीक्षा देणार असतील. अशी मुलं आता घरी बसून परीक्षा देणार असतील तर तुम्ही एकांतात बसा. तर आता आपण पाहू की अभ्यास कसा करायचा व नेमकं काय वाचायचं. सर्वप्रथम पुढे एक यादी दिलेली आहे, तेवढीच पुस्तके बाजूला काढा व बाकीची उचलून बाजूला ठेवा. फक्त 17 दिवसासाठी ही परीक्षा होईपर्यंत. नंतर तुम्हाला काय वाचायचं ते वाचा. ती पुस्तक कोणती, तर पहिलं आहे आधुनिक भारताचा इतिहास BL ग्रोवर यांचं. दुसरं आहे महाराष्ट्राचा भूगोल AB सौदी. तिसरं आहे किरण देसले सरांचं अर्थशास्त्र भाग 1. चौथं आहे विज्ञानचं. विज्ञानसाठी तुम्ही कोळंबे किंवा जयदीप पाटील यांपैकी एक पुस्तक वापरू शकता. आणि 5वं आहे राज्यशास्त्रासाठी तुकाराम जाधव सरांचं गोल्डन कलरचं एक बुक. आणि शेवटी 2014 ते 2017 या दरम्यान झालेल्या क्लास 2 आणि क्लास 1च्या सर्व क्वेश्चन पेपर हे सर्व तुम्ही बाजूला काढून ठेवा आणि आपल्याला यापैकीच अभ्यास करायचा आहे. त्यासाठी दुसरं कोणतेही पुस्तक त्याच्या आजूबाजूला ठेवू नका. तर आता तुम्हाला 16 तास अभ्यास करायचा आहे. निश्चितच कंटाळा येणार, बट नो ऑप्शन, यू हॅव टू डू इट. ग्रीसमध्ये एक व्यक्ती होता हेरक्युलस. तो आता त्यांचा देवता आहे. कोणतीही अवघड गोष्ट जी इम्पॉसिबल असायची तो साध्य करून दाखवायचा. म्हणून सध्या कोणत्याही इम्पॉसिबल गोष्टीला हरक्युलियन टास्क असं म्हटलं जातं. तर ही सुद्धा एक हरक्युलियन टास्क आहे, पण इम्पॉसिबल नाही, हे होऊ शकतं. 16 तास अभ्यास करायचा तर तुम्हाला फक्त 6 तास झोपावं लागेल. आता तुम्ही ठरवा 6 तास सलग झोपायचं की 4 तास व 2 तास, म्हणजे 4 तास रात्री आणि 2 तास दुपारी. उन्हाळा असल्यानं दुपारी झोप येणारच, त्यामुळे मी म्हणेन की रात्री 4 तास व दुपारी 2 तास झोपा. आता ते कसं झोपायचं तुम्ही बघा. 17 दिवस आहेत व 16 तास अभ्यास करायचा आहे, म्हणजे आपल्या हातात 272 तास आहेत आणि 7 विषयांचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे आपल्याला एका विषयासाठी 39 तास भेटणार आहेत. तर या 39 तासामध्ये आपल्याला एका विषयाचा संपूर्ण अभ्यास करायचा आहे. तर आता आपल्याकडे संपूर्ण पुस्तक वाचायला वेळ आहे, म्हणून त्या पुस्तकातील नेमकी कोणते घटक वाचायचे हे मी पुढे सांगणार आहे. आणखी एक गोष्ट महत्वाची म्हणजे आपल्याला पुस्तक संपवायचं नाहीये, तर आपल्याला अभ्यासक्रम संपवायचा आहे. लक्षात ठेवा, आपल्याला पुस्तक नाही तर अभ्यासक्रम संपवायचा आहे. आणि त्यातल्या त्यात वेळ नसल्याने निवडीचे आणि महत्वाचे घटक तेवढे वाचायचे आहेत. तर आता आपण पाहू की काय वाचायचं. पहिल्यांदा चालू घडामोडी. एक MPSC ऍस्पिरंट म्हणून आमची अशी अपेक्षा आहे की तुम्ही नियमित पेपर वाचत असाल. जर वाचत नसाल तर डिसेंबर 2016 ते मे 2017 पर्यंतची 6 बुलेटिनची मासिके घ्या.
2 दिवसात एक बुलेटिन संपेल अशा पद्धतीने बुलेटिन वाचा, म्हणजे 12 दिवसात तुमची 6 बुलेटिन वाचून होतील. मासिक वाचताना महत्वाच्या घटनांना अधोरेखित करा. 12 दिवसानंतर जेव्हा तुम्ही पुन्हा या मासिकांचे वाचन कराल तेव्हा फक्त अधोरेखित केलेलेच वाचा, म्हणजे शेवटच्या 5 दिवसांमध्ये हे 6 मासिक पुन्हा एकदा तुमचे वाचून होतील आणि चालू घडामोडीचा आवश्यक तेवढा अभ्यास होऊन जाईल तुमचा, म्हणजे तुम्हाला एक कल्पना येईल. पुढचा विषय घेऊ आपण इतिहास. इतिहासासाठी BL ग्रोव्हर हे पुस्तक आपल्याला वाचायचं आहे. तर या पुस्तकातून काय नाही वाचायचं तेवढं मी सांगणार आहे. तर पुस्तक बाजूला घ्या आणि त्यामध्ये जे मी सांगेन त्या टिक करा. या पुस्तकातील प्रकरण 1, 2, 3, 11, 13, 15, 16, 17, 26, 27 आणि 45, 46, 47 सोबतच 48, 49 आणि 50 हे प्रकरण तुम्ही वाचायचे नाहीत. तर हे प्रकरण सोडून जे राहतील तेवढे तुम्हाला वाचावे लागतील. या प्रकरणांमधून एखादा क्वेश्चन आला तरी येईल, त्यासाठी एवढं फापट बसारा वाचत बसू नका. त्यानंतर आहे भूगोल. भूगोल यासाठी आपल्याला A.B. सौदी यांचं पुस्तक वाचायचं आहे आणि ते पुस्तक खूपच छान आहे. या पुस्तकातून तुम्हाला प्रकरण 1 ज्याचं नाव स्थान आहे, प्रकरण 2 प्राकृतिक व भूगर्भ रचना, प्रकरण 3 नदी प्रणाली, 4 हवामान, 5 मृदा, प्रकरण 12 खनिज संपत्ती, प्रकरण 18 परिवहन, संदेशवहन, व्यापार हे वाचायचे आहे. यामधून खूप प्रश्न येतात. त्यासोबतच जनगणनेचा अभ्यास आपल्याला करावा लागेल. जनगणनेचा सखोल असा अभ्यास करावा लागेल. यातून प्रश्न येतात म्हणजे येतात. जर एवढं वाचून तुमच्याकडे वेळ राहिला असेल तर वनस्पती, उद्योगधंदे, पर्यटन स्थळे हे वाचून घ्या. तुमच्याकडे वेळ राहिला असेल तरच वाचा. हे झालं भूगोलचं. आता आपण पाहूया इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्ससाठी आपल्याला देसले सरांचे पुस्तक वाचायचं आहे. तर देसले सरांनी त्यांनी जे पुस्तक लिहिलं आहे ते पुस्तक अभ्यासक्रमानुसार डिझाईन केलेलं आहे. देसले सरांनी जे पुस्तक काढलं आहे ते अभ्यासक्रमानुसारच काढलेलं आहे. त्याची डिझाईन तशी आहे अभ्यासक्रमानुसार. त्यामुळे या पुस्तकात काटछाट करणे आपल्याला महागात पडू शकते. त्यामुळे तुम्ही काटछाट करत बसण्याची काही गरज नाही. हे पूर्ण पुस्तक त्यांनी ज्या सिरीज मध्ये दिलेलं आहे त्या सिरीज मध्ये तुम्ही वाचा. त्यातले त्यात तुम्ही जर जास्त होत असेल तर प्रकरण 10 सहकार चळवळ, 11 उद्योग, 12 सेवा क्षेत्र आणि 13 पायाभूत सुविधा हे नाही वाचलं तरी चालेल. परंतु बाकीचे तुम्हाला ज्या सिरीज मध्ये दिलेले आहेत त्या सिरीज मध्ये वाचावेच लागतील. यानंतर आहे राज्यशास्त्र. राज्यव्यवस्थेसाठी तुम्हाला तुकाराम जाधव सरांचे जे गोल्डन बुक आहे ते वाचावे लागेल. त्या पुस्तकातील सर्व घटक महत्वाचे आहेत. हे संपूर्ण पुस्तक वाचणे हे फायदेशीर राहील. मी तर म्हणेन की हा पूर्ण पुस्तक वाचा, यामध्ये काही कटछट करू नका. यानंतर आहे विज्ञान. विज्ञानसाठी कोळंबे सर किंवा जयदीप पाटील सरांचे पुस्तक हे दोन्ही पण चांगले आहेत. परंतु वेळ नसल्याने आपल्याला कोणतं पण एकच वाचावं लागणार आहे. त्यासाठी तुम्ही कोळंबे सरांचे पुस्तक वाचा. त्या पुस्तकातील जैवविज्ञान हे जे घटक आहे याकडे तुम्ही जास्त लक्ष द्या. बायोलॉजी मधूनच जास्त क्वेश्चन येणारे असतात, त्यामुळे तिकडे जास्त लक्ष देणे तुमच्यासाठी फायद्याचे राहील. या बायोलॉजी व्यतिरिक्त जे आहेत फिजिक्स आणि केमिस्ट्री यांचे एकदा वाचन करा. परंतु जे बायोलॉजी आहे त्याचे तुम्ही 2 वेळा वाचन करावं लागेल, त्याशिवाय तुम्हाला डोक्यात काय बसणार नाही. हे झालं विज्ञानचं. आणि आता राहील अंकगणित व बुद्धिमत्ता. तर यासाठी कोणतेही पुस्तक नाही, म्हणजे पुस्तक आहेत तुम्हाला वाचण्यासाठी वेळ नसेल. त्यामुळे तुम्ही 2014 ते 2017 या दरम्यान जितकी काही क्लास 2 आणि क्लास 1च्या एक्झाम झालेल्या आहेत त्या सर्व प्रश्नपत्रिकांमधून अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवा. त्यामुळे तुम्हाला परीक्षेमध्ये आलेले प्रश्न सोडण्यास मदत होईल. तर अशा पद्धतीने तुम्ही जर हा स्टडी प्लॅन फॉलो केला तर मी नक्की सांगू शकतो की तुम्ही दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट क ची जी परीक्षा आहे ती नक्कीच कराल. तुम्हाला जर काही व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमचे चॅनल MPSC अकॅडमी याला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि बाजूला जे बेलचे बटन दाखवलेले आहे ते पण टिक करा, जेणेकरून तुम्हाला आम्ही एखादा नवीन व्हिडिओ जर ऍड केला तर तुम्हाला अपडेट होईल. सोबतच
आम्ही यासोबत आणखी व्हिडिओ बनवत असतो. तुम्ही प्लेलिस्टवर जाऊन ते व्हिडिओ बघू शकता. येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.